बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुखांच्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी उद्या बीडमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी होणार असून या मोर्चाच्या तयारीला आता वेग आलेला आहे। बीडमध्ये उद्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। या मोर्चाची तयारी सध्या सुरू झालेली आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्गुण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी आता बीडमध्ये मूक मोर्चा काढला जाणार आहे। आपण पाहू शकतो बीडमध्ये हा जो उद्या सकाळी 10 वाजता मोर्चा निघणार आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठमोठे बॅनर्स बीडमध्ये लावण्यात आले असून यामध्ये न्याय पाहिजे अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे। माणुसकीची हत्या असं देखील या ठिकाणी म्हटलं असून या प्रकरणात न्याय द्यावा अशीच मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे। बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून माळीवे सुभाष रोड मार्गे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। या मोर्चाच्या माध्यमातून जी एक संतापाची भावना आहे ती व्यक्त केली जाणार असून यामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी होणार आहे। याबरोबरच विविध पक्षाचे राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी होणार असल्याचं समजतंय। एकंदरीतच या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल देखील सतर्क झाले असून बीड शहरातील वाहतुकीच्या मार्गात उद्या सकाळपासून बदल करण्यात येणार आहे। यासाठी पर्यायी मार्ग देखील उपलब्ध करण्यात आले असून या मोर्चाला बीडमधून मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। या मोर्चाच्या माध्यमातून जी मागणी केली जाणार आहे ती प्रशासन कशा पद्धतीने आता पूर्ण करते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड। सर्व प्रकारची काळजी हा बंदोबस्त शांततेत कसा पार पडेल या दृष्टीने आपण घेतलेली आहे। मोर्चेकरांना या निमित्ताने असे आवाहन राहील की आपण जे आपला जो उद्देश आहे तो पार पाडण्यासाठी आपण सर्वतोपरी काळजी घ्यावी, तसेच पोलिसांना सहकार्य करावं, तसेच जे रूट मध्ये जे काही इतर वाहनं किंवा हे ते येऊ देऊ नये आणि जे समाजकंटक कुणी जर येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याची आगाऊ माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी।